एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। भंडाऱ्यात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट, 14 कामगार इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची भीती। जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झालेला आहे। फॅक्टरीच्या आरके ब्रँड सेक्शनमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। साबुदाण्यासारखा कच्चा माल जो RDX बनवण्यासाठी वापरला जातो त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे आणि या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याची माहिती समोर आली होती। यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत होती। मात्र या दुर्घटनेत 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले असून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर दिलेली आहे आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भंडारा शहराच्या नजीक जवाहरनगर नावाचं ठिकाण आहे। या ठिकाणी एक आयुध निर्माण कंपनी आहे आणि या कंपनीच्या आरके सेक्शनमध्ये सकाळी 10:30 ते 11:15च्या दरम्यान मोठा स्फोट झाला। इमारतीत स्फोट झाला तेव्हा तिथे 14 कामगार कार्यरत होते। स्फोट झाल्यानंतर इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येते आहे। इमारतीच्या मलब्याखाली 13 ते 14 कामगार दबल्याची माहिती समोर येत आहे आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे अद्याप कारण समोर आलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, भंडारा।